तर नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. तर पहिला तर आज तारीख बघून घ्या किती आहे. आज तारीख आहे 20 तारीख आणि वाजलेत सकाळचे 4:45. आज आहे आपल्याला बुकिंग आहे संगमनेरची. ठीक आहे, आपले कस्टमर होते ज्यांनी आपल्याकडनं आपला नंबर घेतला होता, तर त्यांची कंपनीची बुकिंग आहे. 3 जण आहेत. ठीक आहे, 2-3 जण म्हटलेत ते मला, 2-3 जण आहेत. आणि पाऊस पण आहे आज, चांगल्यापैकी पाऊस आहे. आणि संगमनेरला जायचं आहे. एक अराउंड पकडा जाऊन येऊन आपले होईल 460-470 किलोमीटर होईल. आणि आता पहिलं जाऊया CNG भरायला. ही उबेरची ट्रिप नाही आहे का कुठली, रॅपिडो विपिडोची कुठलीच ट्रिप नाही आहे. आपल्याला ही प्रायव्हेट बुकिंग आहे. जे आपले कस्टमर होते ना, एकदा काय झालं, उबेरची बुकिंग होती मला कांदिवलीची पनवेलवरनं. त्यांना मी घेऊन गेलो, तर त्यांना चांगलं वाटलं, बरं वाटलं, कम्फर्टेबल वाटलं. पण त्यांनी माझा नंबर एक्सचेंज झाला होता, आमचा नंबर घेतला होता माझा. मग त्यांनी मला कॉल केला, किती काय कसं ते सगळं व्हिडिओच्या एंडला सांगेन. आपल्याला किती ह्या ट्रिपचं फेअर भेटतोय किंवा किती आपलं काय एक लमसम राऊंड फिगर अमाऊंट ठरली, ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन. बाकी स्वागत आहे तुमचा ब्लॉगमध्ये. पहिलं आपण चाललोय CNG पंपात CNG भरायला. पण रोज जिथं जातो तिथं नाही चाललोय. आता आपण ओल्ड पनवेलला चाललोय. ब्रिजच्या खालीच एक CNG पंप महानगर गॅसच आहे, तिकडे जाऊन भरूया. कारण की आपला पिकअप इथनच आहे. काय बोलू आता तुम्हाला, सेक्टर 1 मधनं आहे. तर आता आहे मी ओल्ड पनवेल साईडला. विषय असा आहे की 2 CNG पंपात गेलो, दोन्ही CNG पंप बंद आहेत. सो पिल्लाईज मला, पण मी रात्री आलो ना तेव्हा बंदच होता यार, त्यामुळे मी इकडं आलो डायरेक्टली. आता बघूया आसूड गावाला चालू आहे का, काय इश्यू आहे काय माहिती. तर फायनली आसूड गावाला आल्यानंतर आपल्याला CNG भेटले आणि CNG बघा झाली आहे फुल. आता मी काय करतो ना, ट्रिप आहे ना आपली, ते रिसेट करून ठेवतो. मी आता चाललोय कस्टमरला पिक करायला. फोन आला होता कस्टमरचा मला, कस्टमरला पिक करायला चालू आहे. तर CNG कितीची आली गाडी, 550 रुपयाची CNG आली. 546ची आली. आपण 550 रुपये देऊन टाकले. तर कस्टमरकडनं मेसेज आला आहे की मी एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनला ये. ॲक्च्युली ते कंपनीत येणार होते, मग इकडनं आपला पिकअप ठरला होता. पण पाऊस खूप आहे ना, तर त्याने यायला नाही भेटत आहे. तर मी त्यांना आय गेस ते तिथं राहतात वाटतं, तिकडे पिक करायला चाललो आहे. तर हे चेक करा, गाडी आहे इथे आणि आपण या कंपनीत आलो आहे. 3 जण आहेत गाडीत, त्यांना घेऊन आलो आहे. संगमनेरला पोहोचलो आहे आपण. संगमनेर इकडून अजून थोडं पुढं आहे. ही या कंपनीमध्ये काहीतरी त्यांचं काम आहे, टेक्निशियन आहेत ते. आलं घेऊन त्यांना. किलोमीटर गाडीचे किती झाले ते दाखवतो तुम्हाला. तर हे चेक करा, 240.2 किलोमीटर आपण आलो आहे पनवेलवरनं. आणि काय सांगू यार, आता CNGचे लाईट पण आले की लो फ्यूल म्हणून. CNG पंप आहे तिथे 2 होते, पण CNGच नाही आहे कुठेच. आता मला वाटतं जाताना पेट्रोल टाकावं लागेल, पेट्रोलवर जावं लागेल. कारण की असं तर आपण हे नाही करू शकत. आता आलो तिथं आलो, आता काय करणार. CNG पंप तर आहेत पण CNGच नाही तिकडे. तर बघूया आता यांना किती वेळ लागतो. तोपर्यंत थोडा आराम करतो, कारण की रात्री पण आराम नाही भेटला मला. थोडा आराम करतो. तर सर्वात आधी तुम्ही टाईम चेक करा आणि तारीख चेक करा. आणि बाई झोपलो होतो मस्त, खूप वेळ झाला यार, खूप वेळ झोपलो मी. आणि बाहेर हवा बघा कसली मस्त आहे, ते झाड बघा, आणि वारा आहे, थंड आहे, थंड एकदम, पण चिल्ड नाही, पण गारवा आहे. त्यामुळे झोप पण मस्त लागली. काचा वगैरे खाली करून, जागा पण खूप आहे ना, तर मस्त ओपन स्पेसमध्ये आहोत आपण. बघा समोर बंगला आहे, काय मस्त ना. यांना पंखा लावायची गरज नसेल पडत. मस्त झोपेतनं उठलो, फ्रेश झालो आणि बोललो थोडं व्हिडिओ बनवतो, कारण की आता बराच वेळ झाला आहे. बघूया आता कधी होतं. यांचं आय गेस काम वाढलं आहे, कारण की काहीतरी यांचं जे टेक्निशियन आहे ते लोक, त्यांचं छोटंच काम होतं, पण थोडंसं कंप्रेसर काहीतरी ते बोलत होते. तर त्यांचं काम वाढलं आहे म्हणून वेळ जास्त लागतो. बट इट्स ओके. मी तुम्हाला ॲट दी एंड सांगेनच काय कॅल्क्युलेशन आहे आपला, कसं काय वगैरे ते. फक्त मला टेन्शन आहे यार CNGचं. CNG इथं आहे नाही. बघू काय करूया. जर
एक मी प्लॅन बनवलाय, जर CNG आपल्याला जाताना एक पंप आहे ऑन द वे, तिथे जर भेटली नाही ना जाताना आपण, तर आपण तिकडनं पेट्रोल भरू. आणि पेट्रोल जास्त नाही, थोडंच भरू, 500च भरू. आणि तिकडनं जिथं आपण समृद्धी महामार्गाला आपण कनेक्ट करतो ना, त्याच्या थोडंच पुढे एक 4-5 किलोमीटर पुढे 3 लाईनी CNG पंप आहेत. त्याच्यामध्ये एक MNGLचा पण आहे. तर तिकडे भेटायलाच पाहिजे. तर बघू, जर नाही भेटलं तर मग पर्याय नाही, मग पेट्रोलवरती आपण निघून जाऊ. आणि एक सांगायचं राहून गेलं की जेव्हा आपण पनवेलला फुल केली ना CNG, त्याच्यानंतर मी येताना कल्याणला, जो कल्याण भिवंडीवाला रोड आहे ना, कोणगाववाला, तिथे मी गाडी हायवेवरनं खाली टाकली आणि कोणगावच्या इथे मी CNG परत भरला. तिथे पण 250 रुपये तर CNG आला, कारण की पनवेलला फुल गेली होती. पण ते गरजेचं का होतं, कारण की मला माहिती आहे इकडचा काय सीन आहे काय नाही. इकडे CNGचं खूप बोंबाबोंब आहे बाई. तर आणि समृद्धी महामार्गावर तर तुम्ही विसरूनच जा. भेटलं तर लक चांगलं आहे, नाही तर मोस्ट ऑफ द टाईम नाहीच. सो मी ते डोकं चालवलं, म्हणून गाडीत अजूनपर्यंत CNG आहे, CNGवर आहे गाडी अजूनही. आता इकडनं जाताना तेवढं एक पंप आहे इकडे 12-13 किलोमीटरवर ऑन द वेच आहे आपल्या, तो जर चालू भेटला तर मेहरबानी होईल. तर आता टाइम बघा किती झालाय, 5:21. आजची तारीख 20 आणि वातावरण खूप भारी झालंय. तो घोडा किती मस्त वाटतं बघा ना. आम्ही जस्ट आता बाहेरनं जाऊन आलो, जेवून आलो आम्ही. किती वाजता गेलो होतो आम्ही? 3:45-4 वाजता गेलो होतो जेवायला. जेवलो पण भाई साहेब, एक तुम्हाला सांगतो मी, भाई जेवण खूप तिखट आहे इथे, म्हणजे आम्हाला नाही जमत. मी तिखटवाला माणूस नाही भाई, स्पायसी आपल्याला जमतच नाही बिलकुल, माझ्या घरात कोणाला नाही जमत. सो जेवण खूप तिखट आहे इथे. अरे म्हणजे इथे एवढी चांगली हवा आहे, एवढी प्लेझंट हवा आहे, थंड हवा आहे, तरी घाम निघला, नाकातनं पाणी आला भाई. आणि मागवलेलं काय, पनीर कोल्हापुरी आणि दाल फ्राय आणि आपलं रोटी आणि फ्राईड राईस. आपण खूप जास्त इकडचे, म्हणजे इकडचे तिखटच खातात, आपण नाही खात, तर आपला प्रॉब्लेम आहे. पण खूप तिखट भाई, खूप तिखट. आता ह्यांना अजून टाइम लागणार आहे, कारण की जे पार्ट यांचे इकडं मिसिंग आहेत, म्हणजे जे खराब झालेत, मिसिंग काय होतं, खराब झालेत, ते पार्ट आता इकडचा कोणतरी माणूस आहे, तो संगमनेरला मेन मार्केटमध्ये आणायला गेलाय. तर त्याला ते पार्ट भेटले सुद्धा आहेत. तर त्याला यायला समजा 15-1 किलोमीटर आहे इकडनं, 15-18 किलोमीटर काहीतरी. तर 6 वाजतीलच यायला यार आरामात. आता 5:20 होऊन गेलेत, तर 6 वाजतीलच आरामात. आम्हाला निघायला 7:30-8 वाजतील इकडनं. आणि CNG आता गेले रिझर्ववर, आता पर्याय नाही, आता मला पेट्रोल टाकावंच लागेल. इकडनं बाहेर निघल्यावरच एक पेट्रोल पंप आहे, तिकडे पेट्रोल टाकू आणि त्याच्यानंतर लगेचच एक पुढे CNG पंप आहे, तिथं बघू. CNG असली तर नशीब आहे आपलं, नसलं तर तर सर्वात आधी तुम्ही टाइम चेक करा, 10:57 आणि आपण आता आहोत कल्याणमध्ये. एक 8 वाजता आम्ही तिकडनं निघालो संगमनेरवरनं, आणि तिकडनं थोडंच CNG संपला, तिकडनं थोडंच पुढं आलो, CNG संपला. त्याच्यानंतर आम्ही मग एक 9-10 किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालवली आणि पुढं आल्यावर लकीली आम्हाला CNG भेटला. तिथे आम्ही 850 रुपयाची CNG भरली, कारण की 103 रुपये किलो होता यार CNG. मग भेटली CNG, घेतली CNG. आता एवढा पाऊस नाही यार, तिकडे तर नव्हता, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तिकडे तर नव्हता. पण जसं आम्ही समृद्धी मार्ग जॉईन केला आणि थोडं पुढं आलो, तिथून जो भनाट पाऊस लागलाय ना, तो अजूनपर्यंत आहे. आता कल्याणला मी पोहोचलोय, जय मल्हार ढाब्यावरती आम्ही आता जेवायला उतरलोय. भाई साहेब पावसाने हालत खसा करून टाकली. पण ठीक आहे, आता मुंब्रावरनं जायला, तर मुंब्राला तिकडे पूर्ण पाणी भरलंय. तर आता आपण कल्याणच्या आतनं जाणार आहोत आणि खोनीवरनं आपण आपला बायपास पकडून पनवेल गाठायचा प्रयत्न करणार, कारण की तिकडे मुंब्राला पाणी भरलंच असेल 100%, कारण सकाळीच पाणी भरायला चालू झालं होतं तिकडे. तर जाऊया, जेवूया फटाफट आणि आपली घराची वाट पकडूया. तर पोहोचलोय आपण पनवेलला, ट्रिप झाली कम्प्लीट. 3 जण होते, त्यांना ड्रॉप केलाय आणि चाललोय घराच्या दिशेने. आता तुम्हाला मी सांगतो, जिथं आम्ही कल्याणला जेवायला थांबलो होतो, त्याच्यानंतर पण मी तळोजा बायपासला आपल्या CNG फुल केली खोनीला, ते लोढा आहे ना तिकडे, आणि 640 रुपयाची CNG आली. पण ते आपण 200 रुपयेच काउंट करू, कारण की आजच्या डेचे की 200 रुपये आपला तो एक्सपेन्स आहे. मी तुम्हाला ओव्हरऑल टोटल सांगतो किती आपला एक्सपेन्स झालाय तो.
तर टोटल आपला आजचा एक्सपेन्स झाला म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट आहे 1850ची. CNG 1850 रुपयाची आपली गेली आहे आणि 668 रुपये टोलचे गेलेत आपले येऊन जाऊन. आणि आपला पकडा 300 रुपये गाडीचा मेंटेनन्स. एक 2800 ते 2900 रुपये आपला आजचा एक्सपेन्स आहे. आणि मेन गोष्ट आपली ट्रिप कितीची होती तर आपली ट्रिप होती 7,500ची. ठीक आहे. आता 7,500 का तर थोडंसं ते कस्टमर ओळखीचे होते तर आपल्याला एक रिलेशन बिल्ड करायला किंवा मेंटेन करायला थोडंसं पुढं पाठी बार्गेन करावं लागतं. बाकी माझ्या जेवणापासून, माझ्या नाश्त्यापासून, माझ्या चहापासून, माझ्या पाण्यापासून सगळा खर्च त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये माझा एकही रुपया गेलेला नाही आहे. सो ती एक गोष्ट आहे. 7,500 आपला आजचा हे आहे. त्याच्यामध्ये 2800 ते 2900 रुपये आपला एक्सपेन्स आहे आणि बाकीचं आपल्याकडे. गाडी किती चालली ते पण बघा. 490 किलोमीटर आपली टोटल रनिंग आहे आजची. मी लमसम रेट सांगितला होता, किलोमीटर वाईज रेट नव्हता सांगितला. सो जे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघितलं. इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन जरूर करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट सगळं करा. लाईक दाबून टाका एकदम जोरात. ठीक आहे. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.